शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था जिमनगट्टा जिल्हा गडचिरोली इथं मी कार्यरत आहे. ठीक आहे. आता आज आपण काय ओहम्स लॉ बद्दल जाणून घेऊया आणि त्याच्यावर प्रॅक्टिकल करूया आपण. ठीक आहे. म्हणजे ओहम्स लॉ नेमकं काय आहे, तो आपण कशाला शिकतो आणि त्याचा उपयोग आपण कुठं करू शकतो त्याच्याबद्दल आपण आज शिकून घेऊया. ठीक आहे. तर ओहम्स लॉ शिकण्या अगोदर आपल्याला व्होल्टेज, करंट आणि रेजिस्टन्स हे काय बेसिक टर्म्स आहेत. ठीक आहे. म्हणजे हे जर तुम्हाला येत नसतील तर ओहम्स लॉ समजणार का नाही. ठीक आहे. तर त्या अगोदर तुम्हाला व्होल्टेज काय आहे, करंट काय आहे आणि रेजिस्टन्स काय आहे याच्याबद्दल तुम्हाला काय माहित पाहिजे. ठीक आहे. तर व्होल्टेज काय हा एक प्रकारचा फोर्स आहे. म्हणजे एखादी वस्तू जर आपल्याला ह्या जागेवरून त्या जागेवर न्यायची आहे तर आपल्याला आधी फोर्स लावावा लागेल है ना. तर फोर्स लावावा लागेल. तर तसंच काय झाला, जर आपल्याला करंट वाहून न्यायचे आहे तर आपल्याला व्होल्टेज पाहिजे म्हणजे फोर्स पाहिजे. ठीक आहे. तर फोर्स म्हणजे आपण काय घेऊ की तो एक प्रकारचा व्होल्टेज आहे. ठीक आहे. आणि करंट म्हणजे काय, करंट म्हणजे काय की जसं तुमच्या आता वायर आहे, त्या वायरमध्ये करंट म्हणजे आधी आपण काय असते की करंट म्हणजे फ्लो ऑफ द इलेक्ट्रॉन. ठीक आहे. फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे काय असते, तुमच्या करंट असते. ओके. आणि त्या करंटला वाहून नेण्यासाठी आपल्याला एखाद्या फोर्सची गरज असते. म्हणजे तो फोर्स म्हणजे काय झाला, तुमचा व्होल्टेज. ठीक आहे. आणि जे एखाद्या वायरमध्ये जे इलेक्ट्रॉन वाहतात त्याला आपण काय म्हणतो, करंट म्हणतो. ठीक आहे. म्हणजे फ्लो ऑफ द इलेक्ट्रॉन म्हणजे करंट. आणि रेजिस्टन्स म्हणजे काय की करंटला वाहण्याला विरोध करणारा घटक म्हणजे काय, तुमचा रेजिस्टन्स. ठीक आहे. जसं आता झालं व्होल्टेज, करंट आणि रेजिस्टन्स एवढं समजलं तुम्हाला काय असते ते. तर आपण आता काही इलेक्ट्रिकल सर्किट बद्दल माहिती बघून घेऊया. ठीक आहे. जसं काय असते, तुमचं ओपन सर्किट असते, दुसरं क्लोज सर्किट आणि तिसरं असते शॉर्ट सर्किट. बघा, ओपन सर्किट म्हणजे काय आहे की जिथं ज्या सर्किटमध्ये आपल्याला करंट फ्लो करायचे आहे. ठीक आहे. जसं ओपन सर्किट म्हणजे एखादा सर्किट आहे की तिथं हा झाला तुमचा क्लोज सर्किट. ठीक आहे. म्हणजे इथं काय होते की तुमचा जो करंट आहे तो करंट पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह टोकाकडे वाहत आहे. ठीक आहे. तर हा काय झाला तुमचा क्लोज सर्किट. ठीक आहे. म्हणजे काय होते, इथं तुमच्या जो करंट वाहण्याला कोणताही म्हणजे विरोध होते. रेजिस्टन्स आहे, इथं रेजिस्टन्स आहे आणि आपण त्याला व्होल्टेज देत आहोत. ठीक आहे. तर इथं काय होते, करंट तो तुमच्या पॉझिटिव्ह टोकाकडून निगेटिव्ह टोकाकडे वाहत आहे. तर हा काय झाला तुमचा क्लोज सर्किट. आणि ओपन सर्किट म्हणजे काय की तर हा आहे तुमचा ओपन सर्किट. ठीक आहे. ओपन सर्किट मध्ये काय पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह टोकाकडे करंट वाहत असताना मध्येच कुठेतरी ब्रेक होतो. म्हणजे हा काय झाला तुमचा ओपन सर्किट. जसं की एखादा स्विच बंद आहे तर तो तुमचा काय आहे, ओपन सर्किट आहे. ठीक आहे. म्हणजे तिथं करंट वाहत आहे का, नाही वाहत आहे. म्हणजे तो कुठेतरी मधात कुठेतरी ब्रेक झाला म्हणजे हा झाला तुमचा ओपन सर्किट. आणि तिसरा म्हणजे शॉर्ट सर्किट. तर हा काय तिसरा प्रकार म्हणजे काय तुमचा शॉर्ट सर्किट. शॉर्ट सर्किट म्हणजे काय की इथं रेजिस्टन्स दिसत आहे का तुम्हाला, नाही. म्हणजे जिथं तुमचा रेजिस्टन्स नाही आहे, म्हणजे रेजिस्टन्स शिवाय तो करंट जर फ्लो होत असेल तर तो काय होतंय, शॉर्ट सर्किट होत आहे. म्हणजे तिथं जास्त करंट वाहते, म्हणजे एक्सेस करंट
वाहते, तर त्याच्यामुळे काय होते, तुमच्या सर्किटला धोका असू शकतो. ठीक आहे, तर याला आपण काय म्हणू, शॉर्ट सर्किट. म्हणजे 3 प्रकार आहेत, एक क्लोज सर्किट, ओपन सर्किट आणि शॉर्ट सर्किट. ठीक आहे, तर एवढं झालं तुमचं. मग आता ह्या ज्या सर्किटमध्ये व्होल्टेज, करंट आणि रेजिस्टन्स ह्या तिघांचा काहीतरी संबंध येतो. तर हेच रिलेशनशिप कोणी शोधून काढले, तर जॉर्ज सायमन ओहम हे एक सायंटिस्ट होते. काय, जॉर्ज सायमन ओहम हे काय होते, सायंटिस्ट होते. आणि यांनी काय शोधून लावले की व्होल्टेज, करंट आणि रेजिस्टन्स यांच्यातला रिलेशनशिप शोधून काढलं. ठीक आहे, म्हणजे करंट, व्होल्टेज आणि रेजिस्टन्स म्हणजे ते एकमेकावर कसे डिपेंड आहेत, त्यांच्यातील संबंध कसा आहे ते आपल्याला ओहम्स यांनी, हे सायंटिस्टनी आपल्याला सांगितलं आहे. ठीक आहे, तर आपण वळूया आता ओहम्स लॉ कडे. नेमकं काय आहे, ठीक आहे, म्हणजे व्होल्टेज, करंट आणि रेजिस्टन्स यांच्यातला जो रिलेशनशिप आहे म्हणजे काय, म्हणजे तुमचं टेम्परेचर आहे, तो टेम्परेचर कॉन्स्टंट असताना हा जो व्होल्टेज आहे, तो व्होल्टेज इज इक्वल टू आय इंटू आर, हा काय तुमचा फॉर्म्युला आहे. ठीक आहे, तर टेम्परेचर कॉन्स्टंट असताना करंट हा डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द व्होल्टेज असतो. हा एक झाला. म्हणजे याचा अर्थ असा की डायरेक्टली प्रोपोर्शनल म्हणजे जर तुमच्या सर्किटमधला व्होल्टेज वाढला तर काय होतं, करंटही वाढतो. ठीक आहे, हा हे काय झाली तुमची पहिली टर्म झाली. काय की करंट हा डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द व्होल्टेज असते. म्हणजेच जर व्होल्टेज वाढला तर करंट वाढतो, व्होल्टेज कमी झाला तर करंट कमी होतो. ठीक आहे, आणि दुसरा म्हणजे काय, जो करंट आहे तो इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द रेजिस्टन्स असते. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ काय, तुमचा करंट वाढला तर काय होतं, रेजिस्टन्स कमी होतो. ठीक आहे, आणि जर करंट कमी झाला तर रेजिस्टन्स वाढतो. ही तुमची सेकंड टर्म झाली. ठीक आहे, म्हणजे ओहम्स लॉचा फॉर्म्युला काय, सरळ की व्होल्टेज इज इक्वल टू आय इंटू आर किंवा आय इक्वल्स टू व्ही अपॉन आर. तर याच्यात आपल्याला एक ट्रायंगल लक्षात ठेवायचे आहे. इथं व्ही, इथं आर आणि आर, हा ट्रायंगल तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. म्हणजे कसं, याच्यातून 3 फॉर्म्युले निघतात. जर आपण आर ची व्हॅल्यू काढायची असली तर व्ही अपॉन आय. ठीक आहे, आणि जर आपल्याला आय ची व्हॅल्यू काढायची असली तर व्ही अपॉन आर, आणि व्ही ची व्हॅल्यू काढायची असली तर आय इंटू आर. ठीक आहे, तर आपण ह्या फॉर्म्युल्यांचा यूज कुठं करतो, आपल्या जे अभ्यासक्रमामध्ये आपण अशा प्रकारे ओहम्स लॉचा यूज करून एखादा प्रॉब्लेम आहे तो आपण सॉल्व्ह करू शकतो. कसं शकतो, जसं आता एखादा सर्किट आहे, त्या सर्किटमध्ये तुमचा रेजिस्टन्स दिलेला आहे 10 ओहम. ठीक आहे, आणि व्होल्टेज दिला आहे तुमचा 230 व्होल्ट. तर आपल्याला करंट काढायचं आहे. ठीक आहे, तर आपण हा टेबल लक्षात ठेवून आपल्याला काय करायचं आहे, इथं करंट काढायचं आहे. तर करंटचा फॉर्म्युला काय होते, व्ही अपॉन आर होते. ठीक आहे, व्ही ची व्हॅल्यू किती आहे 230 आणि आर ची व्हॅल्यू आहे 10 ओहम. तर इथं किती होते 23 एम्पियर. ठीक आहे, तर करंट तुमचं किती आला सर्किटमध्ये 23 एम्पियर. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण ओहम्स लॉचा यूज करून आपण काही प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. तर हा झाला तुमचा ओहम्स लॉ. सर्किट आहे, रेजिस्टन्स दिलेला आहे तुमचा 5 ओहम. ठीक आहे, करंट दिलेला आहे 10 एम्पियर. तर आपल्याला व्होल्टेजची व्हॅल्यू काढायची आहे. ठीक आहे, तर हा ट्रायंगल लक्षात ठेवून आपल्याला फॉर्म्युला काय म्हणते, व्होल्टेजचा फॉर्म्युला काय, व्होल्टेज इज इक्वल टू आय इंटू आर. आय म्हणजेच करंटची व्हॅल्यू किती आहे 10 एम्पियर आणि रेजिस्टन्सची व्हॅल्यू किती आहे 5 ओहम. ठीक आहे, तर मग व्होल्टेज किती येणार तुमचा 10 पंचे 50 म्हणजे 50 व्होल्ट. तुमच्या सर्किटचे व्होल्टेज किती राहील 50 व्होल्ट. आता समजला ओहम्स लॉ काय आहे. अशा प्रकारे आपण ओहम्स लॉचा यूज करून आपण सर्किटचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे.